की मी तुम्हाला विकास आघाडीच्या वतीने शब्द देते की ही सीट, कारण का फॉर्म्युला की जिथे स्थानिक निवडून आलेला आहे ती सीट त्या पक्षाकडे, अर्थातच हा काँग्रेसचा अंतर्गत विषय आहे की कुणाला तिकीट मिळणार. आता त्याच्यात मी भानगडीत पडत नाही. आता काँग्रेस पक्ष ठरवेल कोण लढणार. काँग्रेस पक्ष ज्याला तिकीट देईल त्याचं पूर्ण ताकदीने काम आम्ही सगळे करू. तुम्ही जेवढा पदाधिकारी काँग्रेसचा धावला त्याच्यापेक्षा एखादा किलोमीटर जास्ती वेगाने आम्ही धावू, पण तुमचा लीड हा लोकसभेपेक्षा जास्त करण्यासाठी कष्टाची पराकाष्ठा करू, पण काँग्रेसच्या कॅन्डिडेटला आम्ही निवडून आणू. आता आम्हाला काँग्रेसने विचारलं कुणाला तिकीट द्यायचं तर आमचं ठरलंय, पण आता आम्हाला काँग्रेसने जर विचारलं तर, कारण का शेवटी तर काँग्रेसचा अधिकार आहे कुणाला तिकीट द्यायचं, पण काँग्रेसचा जर आम्हाला विचारलं की बाबा भोर वेल्ला मुळशीमध्ये काय करायचं, तर आम्ही तर सगळे सांगणार एकच वादा, संग्राम दादा. एकच वादा. आता मी कसं बोलणार काँग्रेस बद्दल? एकच अर्ज गेलाय, हा मग विषय संपला. एकच अर्ज जर गेला असेल तर, कारण ही गोष्ट खरी आहे की 3 वेळा एका विश्वासाच्या आणि प्रेमाच्या नात्याने आपण संग्रामदादांना सगळ्यांनीच निवडून दिला आणि मेरिटवर त्यांना आपण पुन्हा मतं मागतो. कसं आहे, जेव्हा आपलं बालक मेरिटमध्ये असतं ना तेव्हा मतं मागायला काय फार अडचण होत नाही. त्याच्यामुळे पुढचे आणि 60च दिवस राहिले तर म्हणजे मी रोज एक दिवस मोजते, कारण का मोठा असं म्हणतायत की नक्की आपल्याला काय माहिती नाही, पण खरं तर आपलं इलेक्शन ऑक्टोबरमध्ये हरियाणा बरोबर व्हायला पाहिजे होतं, पण त्यांना थोडासा वेळ हवा होता आणि त्याच्यामुळे त्यांनी वेळ वाढवून घेतलाय. आणि आता त्यांचं म्हणजे कानावर ज्या गोष्टी येत आहेत किंवा माननीय मुख्यमंत्र्यांनी मागच्या आठवड्यात एक स्टेटमेंट केलंय की नोव्हेंबरच्या 10, 12, 15 तारखेला मतदान होईल आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये आचारसंहिता लागेल. म्हणजे आजपासून 1 महिन्यानी आचारसंहिता किंवा कमीच आणि 2 महिन्याच्या आत मतदान. त्यामुळे माझी सगळ्या कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना विनंती, या गोष्टीची मला जाणीव आहे की गणपती अजून 1 आठवडा राहतील, सगळे त्याच्यात व्यस्त असणार, पण गाव वाडी वस्तीपर्यंत जाणे, आभार मानणे, चिन्ह पोचवणे. अरे चिन्ह तर सगळ्यांनाच माहिती असलं तरी परत सांगायला नुकसान नाही. बूथ कमिट्यांमध्ये काय नियोजन करायचंय, जे काय असेल ते मला वाटतं संग्रामदादांनी निर्णय घ्यावे. आमच्याकडून काय अपेक्षा आहेत की बाबा इतक्या गावांमध्ये अशा पद्धतीने झालं पाहिजे नियोजन. जर संग्रामदादांनी ती गाईडलाईन आम्हाला सगळ्यांना दिली तर, हो सांगितलं, तर मग सगळ्यांना एकत्र एक टीम म्हणून व्यवस्थितपणे काम करतील. कारण 60च दिवस आहे, म्हणलं तर खूप दिवस आहेत, म्हणलं तर काहीच नाही. आपला मतदारसंघ लहान.